Hi everyone, welcome back to my channel Mathematics Infinity Codes. In case you are new, hi, I am Pratibhya and I make lot of math videos. In this lecture, we are going to discuss one theorem which depends on vector space. So theorem says, in any vector space V over F, the following result holds. म्हणजेच ह्या चार प्रॉपर्टीज आहेत ते आपल्याला वन बाय वन प्रूव्ह करायच्या आहेत आणि ह्या प्रॉपर्टीज प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला एकच कंडिशन दिली आहे. दॅट कंडिशन इज दिस इज अ V ओव्हर F. दिस इज आवर कंडिशन. सो V काय रिप्रेझेंट करतोय वेक्टर आणि F काय रिप्रेझेंट करतोय फील्ड. म्हणजेच F हा तुमचा फील्ड आहे. फील्ड म्हणजेच काय म्हणतो, फील्ड मधल्या सगळ्या एलिमेंट्सला आपण काय म्हणतो, स्केलर. आणि स्केलर म्हणजे एक कुठला तरी नंबरच्या फॉर्मॅट मध्ये असेल. आणि इन जनरल आपण एक ऑब्झर्वेशन केलाय की x × 2 किंवा 2 × x लिहिताना आपण रिप्रेझेंट काय करतो, 2x जर लिहायचं असेल तर 2 कॉन्स्टंट टर्म आहे ती पहिल्यांदा आणि व्हेरिएबलची टर्म आहे ती नेक्स्ट लाईनला लिहितो, म्हणजे नेक्स्ट साईडला लिहितो. सो त्या पद्धतीने फील्ड F रिप्रेझेंट करतो आणि फील्ड मध्ये सगळे काय स्केलर आहेत. स्केलर म्हणजेच काय असतो, एक नंबर असतो. त्यामुळे जे काही पहिले इलेमेंट्स कन्सिडर कराल ते सगळे कशातले असतील, फील्ड मध्ये. आणि जे काही सेकंड इलेमेंट असतील ते सगळे कशातले असतील, वेक्टर मध्ये. सो पहिली प्रॉपर्टी आपल्याला प्रूव्ह करायची म्हणजेच काय प्रूव्ह करायचं आहे, 0 × x = 0. म्हणजेच 0 कशातला कन्सिडर करायला लागेल, या फील्ड मधला. आणि हा x कशातला कन्सिडर करायला लागेल, वेक्टर मधला. आपण हे ट्रीट करूया कॉन्स्टंट टर्म आणि एक व्हेरिएबल टर्म. ह्या टर्म मध्ये आपण काय करूया, एक कन्सिडर करून घेऊया. सो पहिला प्रॉपर्टी आपल्याला इथे प्रूव्ह करायची आहे. सो काय आहे यामध्ये चेक करा. 0 इलेमेंट एक्झिस्ट होतोय आणि 0 म्हणजेच काय, आयडेंटिटी इलेमेंट. So its first step is 0 + 0 = 0, which is obviously correct because it is a trivial condition. हे झालेलं आहे, हे कन्सिडर करून घेतलं. इथे चेक करा, x हा आपल्याला पोस्ट साइडने आपण काय केलं, मल्टिप्लाय केला. त्यामुळे ही जी काय कंडिशन आहे पहिली, त्याला दोन्ही साइडला पोस्ट साइडला आपण काय करूया, x ने मल्टिप्लाय करूया. दॅट इज this 0 + 0 × x = 0.x. त्यालाच रिझल्ट लिहिलेला आहे, पोस्ट मल्टिप्लाय बाय x. सो चला मल्टिप्लिकेशन सेपरेट करून घेऊया. पहिला एलिमेंट विल बी 0 × x + 0 × x = 0 × x. सो हे इक्वेशन बिकम्स लाईक दिस इक्वेशन. नाउ ह्याच्यामध्ये काय करूया, नेक्स्ट लाईनला हे जे काही इक्वेशन आहे ॲज इट इज कन्सिडर करून घेतलं. ॲडिशन घेतला, इथे सुद्धा ॲडिशन घेतला. म्हणजेच ॲडिशनला आयडेंटिटी इलेमेंट कोण असतं, 0. त्यामुळे या इलेमेंटमध्ये जस्ट एक्स्ट्रा ॲडिशनने 0 केला तरी मेन इक्वेशन मध्ये काही चेंजेस होत नाहीत. आणि 0 काय रिप्रेझेंट करतोय, इट इज ॲन आयडेंटिटी इलेमेंट. ते आपण मेन्शन केलं तरी चालेल. नेक्स्ट लाईनला चेक करा. सो आता आपल्याकडे काय काय आलंय, 0.x + 0.x = 0.x + 0. सो काय कॅन्सलेशन करू शकतोय, दिस टर्म अँड दिस टर्म विल गेट कॅन्सल टू इच अदर. म्हणजेच लेफ्ट कॅन्सलेशन जर लॉ आपण यूज केला तर रिमेनिंग टर्म काय राहू शकते, 0.x = 0. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. सो दिस इज आवर फर्स्ट कंडिशन. So just like by previous one property, we are going to discuss now next property, that is α.0 = 0. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो अल्फा कुठला आहे ते पहिला मेन्शन करूया आणि 0 कुठला आहे तो मेन्शन करूया. पहिला एलिमेंट आहे त्यामुळे तो कशातला घेतला, फील्ड मधला, कारण की एक नंबर ट्रीट करतो. सो अल्फा बिलॉंग्स टू F. अँड सेकंड एलिमेंट आहे 0, तो कशातला घेतला, वेक्टर मध्ये. सेम मगाचा जो काही आपण प्रोसिजर यूज केलाय तोच इथे यूज करूया. फर्स्टली कन्सिडर 0 + 0 = 0. चेक करा, मेन इक्वेशन मध्ये अल्फा कुठल्या साइडने मल्टिप्लाय करताय, प्री साइडने मल्टिप्लाय करताय. त्यामुळे या इक्वेशनला सुद्धा दोन्ही साइडला प्री मल्टिप्लाय करू कशाने, अल्फाने. सो α.0 + 0 = α.0. त्याला आपण रिझन लिहिलंय, प्री मल्टिप्लाय बाय अल्फा. देन सेपरेट करा, α.0 + α.0 = α.0. अगेन 0 काय आहे, आयडेंटिटी इलेमेंट, तो आपण ऍड करू शकतो, काही चेंजेस होणार नाहीये. त्यामुळे अबाव इक्वेशन बिकम्स α.0, LHS सगळा सेम आहे, α.0 + α.0 = this α.0 + 0. and 0 represents identity element in vector space with respect to addition. कारण की इथे ॲडिशन हे ऑपरेशन चाललेलं आहे. आणि अगेन इथे काय यूज करूया, α.0 आणि हा α.0 काय होईल, एकमेकांना कॅन्सलेशन होईल बाय left hand cancellation law. So remaining term will be this α.0 = this 0. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. दॅट इज आवर सेकंड नंबर प्रॉपर्टी. Now claim number 3 is -α × x = -αx = α × -6.
सो हे आपल्याला काय करायचं, प्रूव्ह करायचं आहे. सो प्रूव्ह करताना ऍक्च्युली इथे दोन कंडिशन तुम्हाला प्रूव्ह करायचे. ही आहे तुमची पहिली कंडिशन, हे तुम्हाला प्रूव्ह करायला लागेल. सिमिलरली ही आहे सेकंड कंडिशन, ही सुद्धा आपल्याला प्रूव्ह करायची आहे. सो पहिली जेव्हा कंडिशन प्रूव्ह करताय त्यामध्ये दोन सब केसेस पडतील, त्या सब केसेसला एकत्र करून ही पहिली कंडिशन आपण प्रूव्ह करणार आहे. सिमिलरली सेकंड कंडिशन प्रूव्ह करताय त्यावेळेला सुद्धा दोन सब केसेस पडतील, त्या दोघांना एकत्र केला तर आपल्याला ही कंडिशन मिळेल. सो पहिल्यांदा चेक करूया दिस प्रॉपर्टी. सो या प्रॉपर्टीसाठी काय काय कन्सिडर करायला लागेल चेक करा. हा आहे अल्फा, अल्फा कशातला फील्ड मध्ये, जर अल्फा फील्ड मध्ये असेल तर मायनस अल्फा सुद्धा कशात असेल, फील्ड मध्ये असेल. आणि हा पहिला इलेमेंट आहे त्यामुळे तो कशात बिलॉंग करेल, फील्ड मध्ये. सिमिलरली सेकंड इलेमेंट कुठला आहे, एक्स, एक्स कशामध्ये बिलॉंग करेल, वेक्टर मध्ये. सो रिप्रेझेंट करून घेतला एक्स बिलॉंग्स टू वेक्टर व्ही. चला आता पहिला हा प्रॉपर्टी प्रूव्ह करतोय, म्हणजे त्याला दोन सब केसेस मी मगाशी सांगितलेले होते. सो ते सब केसेस नेमके काय चेक करूया. इथे काय दिलाय, मायनस अल्फा. मग मायनस अल्फा साठी मला काय कन्सिडर करायला लागेल, मी पहिल्यांदा कन्सिडर करून घेते अल्फा प्लस मायनस अल्फा इक्वल टू 0. ऑफकोर्स करेक्ट आहे. हे कुठलाही टर्म एकमेकांना सबट्रॅक्शन केला तोच टर्म स्वतःला, तर आन्सर किती येते 0. तर तुम्हाला एक क्वेश्चन पडला असेल असंच का लिहायचं, चला उलट सुद्धा लिहूया. अल्फा प्लस मायनस अल्फा त्याला ट्विस्ट केला तर काय येणार आहे, मायनस अल्फा प्लस अल्फा इक्वल टू 0. एकतर असा लिहा किंवा एकतर असा लिहिला, दोन्हीचे मिनिंग काय असेल, सेम असेल. सेम पद्धतीने चेक करा मेन क्वेश्चनला. मायनस अल्फा इंटू काय केलं, एक्स. एक्स कुठल्या साईडने मल्टिप्लाय केलंय, पोस्ट साईडने मल्टिप्लाय केलंय. त्यामुळे हे जे काही आपण नवीन व्हॅल्यूज कन्सिडर केलेत, इक्वेशन कन्सिडर केलेत, ह्या दोन्ही इक्वेशनला काय करूया, पोस्ट साईडला एक्स ने मल्टिप्लाय करून घेऊया. सो टेक दिस इक्वेशन ॲज इट इज and into x, that is post multiplication x is equal to 0 dot x. Similarly आपण at a time इकडे पण बघूया. Take this equation as it is, that is this equation into x is equal to 0 dot x. सो दोन्ही साईडला मी काय केलंय, पोस्ट मल्टिप्लाय केलाय बाय एक्स. एक्स आता काय करूया, 1 by 1 सॉल्व करून घेऊया. सो दॅट इम्प्लाइज अल्फा डॉट एक्स इज अल्फा डॉट एक्स प्लस सेकंड टर्म विल बी मायनस अल्फा डॉट एक्स. सो हा झालेला आहे 0 डॉट एक्स. चला प्रॉपर्टी नंबर 1 चेक करा. आताच वरती आपण प्रूव्ह केले नंबर 1 ची प्रॉपर्टी. 0 डॉट एक्स म्हणजेच काय असतो 0. सो ते रिप्लेस करून घेतलेलं आहे, म्हणजेच हे जे काही इक्वेशन आता नवीन मिळाले त्याला मी इक्वेशन नंबर 1 ने डिनोट करून घेतलं. सेम पद्धतीने इकडे घ्या, इथे सुद्धा चेक करून घ्या. मायनस अल्फा इंटू एक्स इज फर्स्ट टर्म इज मायनस अल्फा इंटू एक्स. सेकंड टर्म काय असेल, अल्फा डॉट एक्स इज अल्फा डॉट एक्स इज इक्वल टू RHS ला काय येणार आहे व्हॅल्यू फ्रॉम प्रॉपर्टी नंबर 1 0 डॉट एक्स म्हणजेच काय असणार आहे 0. सो हे जे काही नवीन इक्वेशन मिळाले त्याला आपण नाव काय दिलंय, इक्वेशन नंबर 2. चेक करा, हेच इक्वेशन आहे फक्त ट्विस्ट झालाय आणि हा आपला इक्वेशन नंबर 2 आहे. सो इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 हे काय इंडिकेट करतात की हा जो काही पहिला टर्म आहे तो मी ॲज इट इज लिहिलाय आणि हा जो काही दुसरा टर्म आहे तो सुद्धा मी ॲज इट इज लिहिलाय. दोन्ही इक्वल कशाला करतात, 0 ला. आणि तुम्हाला इन्व्हर्सची प्रॉपर्टी माहितीच आहे विथ रिस्पेक्ट टू ॲडिशन. काय असतं ॲडिशनला, जर ए हा इलेमेंट मी कन्सिडर केला आणि त्याचे इन्व्हर्स ॲडिशन मध्ये काय असणार आहे, मायनस ए, म्हणजेच मायनस ए इलेमेंट असेल आणि मध्ये ऑपरेशन काय ॲडिशन, तर त्याचा इम्प्लाय काय करतो इक्वल टू 0. म्हणजेच कुठला पण इलेमेंट घ्या त्याचे इन्व्हर्स काय असेल, त्याचा मायनस इलेमेंट असेल आणि तो विथ रिस्पेक्ट टू ॲडिशन जर असेल तर आन्सर काय देतो 0. 0 देतो म्हणजेच काय देतो, त्याची आयडेंटिटी इलेमेंट विथ रिस्पेक्ट टू काय असणार आहे, ॲडिशन. हेच टर्म घेतोय. आता सुद्धा चेक करा, हा टर्म घेतला आपण अल्फा एक्स. इथे व्हॅल्यू काय आहे त्याचा, अल्फाचा काय केला, इन्व्हर्स एक्झिस्ट होतोय. अल्फाचा इन्व्हर्स किती असेल विथ रिस्पेक्ट टू ॲडिशन, मायनस अल्फा. सो अल्फा एक्स हा त्याच्या इन्व्हर्सने रिप्लेस केला आणि त्याचे आन्सर किती देतोय 0. म्हणजेच काय येतो, आयडेंटिटी इलेमेंट. सिमिलरली उलट सुद्धा चेक करूया. अगेन मायनस अल्फा एक्स असेल आणि इथे अल्फा एक्स आहे, म्हणजे मायनस अल्फाचे इन्व्हर्स किती असेल, मायनस ऑफ मायनस अल्फा म्हणजेच किती येणार आहे, प्लस अल्फा. म्हणजेच ह्याचा इन्व्हर्स इथे एक्झिस्ट होतो आणि त्या दोघांची ॲडिशन केली तर आन्सर किती देते 0. सो हे दोन्ही सुद्धा एकमेकांचे काय करतात, इन्व्हर्स एक्झिस्ट करतात. म्हणजेच मायनस अल्फा हा इन्व्हर्स आहे. कुणाचा इन्व्हर्स आहे, अल्फाचा इन्व्हर्स आहे, तेच आपण लिहितो. सो मायनस अल्फा इंटू एक्स इज इन्व्हर्स ऑफ अल्फा इंटू एक्स. म्हणजेच काय रिप्रेझेंट करतोय, हा मायनस अल्फा एक्स ॲज इट इज लिहिला आणि हा जो काही टर्म आहे तो पलीकडे शिफ्ट केला, दॅट इज अवर मायनस अल्फा एक्स. सो हीच नंबर आपल्याला प्रूव्ह करायची होती. दिस इज अवर प्रॉपर्टी नंबर 3. त्याचा पहिला पार्ट प्रूव्ह केला आपण. दिस मायनस अल्फा इंटू एक्स इज इक्वल टू काय प्रूव्ह केलेला आहे, मायनस अल्फा एक्स. सो हा इथपर्यंतचा पहिला प्रॉपर्टी आपण प्रूव्ह केली. सो सिमिलरली कन्सिडर लास्ट पार्ट ऑफ दिस प्रॉपर्टी नंबर 3. तो काय पार्ट रिप्रेझेंट करतोय, म्हणजे आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे.
अल्फा इंटू मायनस एक्स कन्सिडर केला तर आन्सर काय यायला पाहिजे, मायनस इंटू अल्फा एक्स. सो फॉर दॅट पर्पज पहिल्यांदा आपण अल्फा कशातला रिप्रेझेंट करूया आणि एक्स कशातला रिप्रेझेंट करूया. अल्फा हा पहिला इलेमेंट आहे त्यामुळे ऑटोमॅटिकली तो काय असेल फील्डमध्ये. अल्फा जर फील्डमध्ये असेल तर मायनस अल्फा सुद्धा कशातला असेल फील्डमधलाच असेल. सिमिलरली एक्स कशातला घ्यायचा आहे, सेकंड इलेमेंट व्हेक्टरमध्ये. सो एक्स बिलॉंग्स टू व्ही. सो दिस इज अवर गिवन कंडिशन. सो आता वन बाय वन प्रूव्ह करूया. मगाशी या मायनस अल्फा होता त्यामुळे आपण कन्सिडर करताना अल्फा आणि मायनस अल्फा घेतलेला आहे सेम पद्धतीने. आता काय दिलाय, मायनस एक्स दिलाय त्यामुळे कन्सिडर करताना काय घेऊया, एक्स प्लस मायनस एक्स इज इक्वल टू 0 असं जसं घेतलाय तसं उलटा सुद्धा घेऊ शकतो. म्हणजेच मायनस एक्स प्लस एक्स इज इक्वल टू 0. दोन्ही आपण सब केसेस ऍट अ टाइम प्रूव्ह करून घेऊया. सो यामध्ये चेक करा, मायनस एक्स साठी इथं काहीतरी कंडिशन आपण सिलेक्ट करून घेतलेली आहे. प्लस यामध्ये अल्फा कुठल्या साईडने मल्टिप्लाय करतोय, प्री साईडने पहिल्या साईडने मल्टिप्लाय करतोय. त्यामुळे इकडच्या पहिल्या कंडिशनला आणि इथल्या पहिल्या कंडिशनला दोन्ही साईडला काय करूया, प्री मल्टिप्लाय करूया बाय अल्फा. क्वेश्चन बिकम्स अल्फा इंटू एक्स प्लस मायनस एक्स इज इक्वल टू अल्फा इंटू 0. आणि सेम इकडे पण बघूया, अल्फा डॉट दिस इक्वेशन दॅट इज मायनस एक्स प्लस एक्स इज इक्वल टू काय येईल, अल्फा डॉट 0. सो दोन्ही साईडला आपण काय केलंय, प्री मल्टिप्लिकेशन करून घेतलंय बाय अल्फा. नेक्स्ट लाईनला हे RHS तरी चेक करा. आताच वरती आपण प्रॉपर्टी नंबर सेकंड प्रूव्ह केली अल्फा डॉट 0 म्हणजेच किती असणार आहे 0. सो रिप्लेस करून घ्या RHS ला 0 ने. सिमिलरली इथे सुद्धा आहे अल्फा डॉट 0 म्हणजे बाय प्रॉपर्टी नंबर सेकंड इट्स आन्सर इज 0. नाउ आता चेक करा LHS मध्ये वन बाय वन. अल्फा डॉट एक्स इज अल्फा एक्स, सेकंड अल्फा इंटू मायनस एक्स इज अल्फा इंटू मायनस एक्स. सिमिलरली इकडचा LHS चेक करून घ्या. अल्फा इंटू मायनस एक्स इज अल्फा इंटू मायनस एक्स. सिमिलरली अल्फा इंटू एक्स इज इक्वल टू अल्फा एक्स. सो हे जे काही इक्वेशन आहे त्याला इक्वेशन नंबर 1 देऊया आणि हे जे काही इक्वेशन आहे त्याला इक्वेशन नंबर 2 ने रिप्रेझेंट करूया. सो इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 रिप्रेझेंट काय करताय, दिस LHS इज इक्वल टू 0 अँड दिस LHS इज इक्वल टू 0. म्हणजे दोन्ही इक्वेशन इक्वल कशाला करतात, 0 ला करतात. आणि हेच इक्वेशन म्हणजेच काय रिप्रेझेंट करते, इनवर्स रिप्रेझेंट करते. मगाशी अल्फा होता आणि मायनस अल्फा म्हणजेच मायनस अल्फा काय होता, इनवर्स कुणाचा होता, अल्फाचा. आता काय प्रेझेंट झालेला आहे, इथं एक्स आणि इथं काय आहे मायनस एक्स. सो मायनस एक्स काय रिप्रेझेंट करेल, इनवर्स रिप्रेझेंट करेल कुणाचा, एक्सचा. आणि मध्ये ऑपरेशन काय ऍडिशन. त्यामुळे काय म्हणू शकतो, मायनस एक्स इज ए इनवर्स इलेमेंट ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू काय म्हणू शकतो, ऍडिशन. सेम पद्धतीने इथेच बघितलेलं आहे. ए जर इलेमेंट असेल तर त्याचे इनवर्स इलेमेंट विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन काय असेल, मायनस ए. म्हणून त्याला रिप्रेझेंट केला ए प्लस मायनस ए इक्वल टू 0 आलाय. 0 आलाय म्हणजेच काय, नंबर नसून तो काय आहे आयडेंटिटी इलेमेंट. ऍडिशन आहे म्हणून इथे काय आलाय 0 आणि तो त्याचा आयडेंटिटी इलेमेंट आहे. सेम इथे सुद्धा आहे अल्फा एक्स अल्फा मायनस एक्स म्हणजेच हा इलेमेंट आहे तो काय आहे, इनवर्स आहे कुठल्या इलेमेंटचा, अल्फा एक्सचा. आणि ऍडिशन आहे त्यामुळे त्याचा आयडेंटिटी इलेमेंट इक्वल टू 0 म्हणजे 0 RHS ला यायलाच पाहिजे, तो त्याचा आयडेंटिटी इलेमेंट आहे. सो हे इक्वेशन आणि हे इक्वेशन काय रिप्रेझेंट करतोय, सो दिस अल्फा डॉट एक्स अल्फा डॉट मायनस एक्स इज इक्वल टू काय असेल, मायनस अल्फा एक्स. हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. सो दिस इज अवर सेकंड केस. सो हेन्स मायनस अल्फा इंटू एक्स बाय फ्रॉम फर्स्ट केस इज इक्वल टू मायनस अल्फा एक्स. आणि आताच्या केसनुसार अल्फा इंटू मायनस एक्स इज इक्वल टू मायनस अल्फा एक्स. सो दिस इज अवर प्रॉपर्टी नंबर 3rd. So lastly we have to prove this property that is alpha minus beta into x is equal to alpha x minus beta x. For that purpose अल्फा कुठून आला बीटा कुठून आला ते चेक करा. पहिलाच आहे इलेमेंट त्यामुळे अल्फा आणि बीटा दोन्ही पण कशात आहेत, फील्ड मध्ये. लास्टचा इलेमेंट कुठला आहे, एक्स, तो कशातला असेल, वेक्टर मध्ये. सो कन्सिडर करा दिस LHS आणि प्रूव्ह करूया दिस RHS. सो कन्सिडर करून घ्या अल्फा मायनस बीटा इंटू एक्स. चेक करा आता काय केलेलं आहे, जस्ट काय केलं ऍडिशनने लिहू शकतोय का चेक करा. अल्फा मायनस बीटा म्हणजेच अल्फा प्लस मायनस बीटा ऑफकोर्स ते आपण लिहू शकतोय. इंटू एक्स ते इंटू एक्स आहेच. सिमिलरली आता काय आहे, एक्स कुठल्या साईडने मल्टिप्लाय करतोय, पोस्ट साईडने. सो पोस्ट साईडने मल्टिप्लाय करून घ्या. सो अल्फा डॉट एक्स इज अल्फा डॉट एक्स मध्ये ऍडिशन मायनस बीटा इंटू एक्स इज मायनस बीटा एक्स. सो हे झालं ह्याचं पोस्ट मल्टिप्लिकेशन. रिझन लिहू शकताय पुढे तुम्ही बाय पोस्ट मल्टिप्लाय बाय एक्स. नेक्स्ट काय आहे, अल्फा एक्स प्लस आताच आपण वरती प्रॉपर्टी प्रूव्ह केलेली आहे मायनस अल्फा
इंटू जर एक्स असेल तर त्याचं इम्प्लाय काय होतं मायनस अल्फा इंटू एक्स. हे प्रेझेंट करतोय म्हणजे मायनस साईन बाहेर काढू शकतो. सेम पद्धतीने आता काय आलंय मायनस बीटा इंटू एक्स असेल तर यांची मल्टिप्लिकेशन काय रिप्रेझेंट करेल मायनस साईन बाहेर येईल आणि बीटा इंटू एक्स ॲज इट इज येईल दॅट इज अ बीटा इंटू एक्स अँड दिस इज नथिंग बट अवर RHS. So these are our 4 properties.